सर्व जवान स्वतः आम्ही जो 1,500 किलोमीटर आपण अंतरावरून राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्राची सेवा करत आहोत। आणि दिल्लीमध्ये असताना देखील एक रक्षाबंधनचा मोठा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये होतो आणि दिल्लीमधल्या आपल्या मराठी बहिणी आपल्या सर्व जवानांना दरवर्षी येऊन रक्षाबंधनचा कार्यक्रम साजरा एकदम मोठ्या प्रमाणात करतात आणि त्याची आम्हा सर्व जवानांना आम्हाला बिलकुल उणीव जाणवत नाही। कारण असं वाटतं की कोणतरी आपल्या परिवाराचं घरचं कोणतरी आपल्या इथे बंधू भगिनी आहेत। त्यामुळं खरोखरच अगदी आमच्या सर्वांना अभिमानाची गोष्ट आहे आणि आनंदाची गोष्ट आहे। मगाशी देखील अर्ध्या तासापूर्वी आपल्या दिल्लीमधील UPच्या स्टुडंट अस्मिता प्लस तिच्या मैत्रिणी म्हणजे आमच्या भगिनी त्यांनी देखील आम्हाला सर्वांना येऊन राखी बांधली। आता देखील आमच्या भगिनी इथे आलेल्या आहेत, आम्हाला सर्वांना राख्या बांधल्या। खरोखर एक आनंदाचा क्षण असतो, कारण एक बहीण भावाचं एक नातं आणि प्रेम बंधुत्व किती मोठं असतं हे या दिल्लीमधल्या बहिणींनी दाखवून दिलेलं आहे। जशाची वाट बघता तुम्ही असं म्हणायचं? नाही, वाट तर आम्ही दरवर्षी पाहतो की आम्हाला वाटतं आमच्या घरी जाऊन आम्ही रक्षाबंधनचा कार्यक्रम मोठा करावा, पण त्याच पद्धतीने आम्हाला दिल्लीमध्ये तसाच कार्यक्रम होतो रक्षाबंधनचा। ते आम्हाला अगदी आनंददायी वातावरण असतं आणि खरोखर आनंदाची गोष्ट आहे। कारण जसं आईवडिलांचं आपल्यावर प्रेम असतं तसंच बहिणींचंही देखील फार मोठं प्रेम असतं। कारण रक्षाबंधन म्हणजे एक भावाची रक्षा करणं, भावाला जे काय बंधनं आहेत, संकट आहेत त्याच्यापासून दूर व्हावं हे या प्रेमानं आणि आदरानं आणि ते एक रक्षाबंधनाच्या निमित्तानं भावाची रक्षा आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, कुठलंही संकट काय आलं तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, ह्या पद्धतीने तिने एक बहिणीचं एक मोठं नातं दाखवून दिलेलं आहे। तुम्ही इथे आलेले आहात महाराष्ट्र सदनामध्ये आणि सुरक्षा रक्षक जे जवान आहेत घरापासून दूर राहतात हजारो किलोमीटर, त्यांना राखी बांधून रक्षाबंधनचा आगळा वेगळा सण साजरा केला। काय प्रतिक्रिया, काय भावना आहेत तुमच्या? खूप छान वाटतंय की आम्हाला एवढा वेळ दिला आणि आपल्यासाठी हे एवढे 24/7 आपल्यासाठी काम करत असतात, आपलं रक्षण करत असतात आणि त्यांना घरची कमी महसूस नाही झाली पाहिजे असं आम्हाला वाटते। म्हणून त्यांच्या बहिणी म्हणून आमची ही जबाबदारी आहे ती आम्ही आज पार पाडली। सख्या बहिणी इथे नाही आहेत, ते सख्या बहिणींना मिस करतात म्हणून त्यांची उणीव न भासू बिलकुल असं म्हणायचं? बिलकुल बिलकुल। दरवर्षी तुम्ही येता, याही वर्षी आलेला आहात? येत राहणार दरवर्षी, पुढेही दरवर्षी येत राहणार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।